सत्कार उद्योजक सभा धुळे व श्री समर्थ वाग्देवता मंदिर धुळे संयुक्ताने दास नवमीनिमित्त कैलासवासी रामभाऊ प्रभू देसाई व्याख्यानमाला संपन्न। याबाबत अधिक वृत्त अशी की धुळे शहरातील सत्कार उद्योजक सभेची नानासाहेब देव सभागृह या ठिकाणी आज दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 4:30 वाजता व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। तर दास नवमी निमित्त कैलासवासी रामभाऊ प्रभू देसाई व्याख्यानमाला पुष्प 42 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। तर प्रामुख्याने या ठिकाणी व्याख्याते म्हणून प्राध्यापक CA प्रकाश पाठक यांचे अंग शताब्दीचे सिंहावलोकन या विषयावर या ठिकाणी व्याख्यान संपन्न झाले। तर प्रसंगी या ठिकाणी सुरुवातीला प्रतिमा पूजन करून दीप प्रज्वलन करून या ठिकाणी या व्याख्यानमालेस सुरुवात करण्यात आली। तर प्रसंगी या ठिकाणी सत्कार उद्योजक सभा धुळेचे अध्यक्ष प्राध्यापक VV नकानेकर, चिटणीस प्राध्यापक सतीश दीक्षित, कार्याध्यक्ष प्राध्यापक देदी डोंगरे आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी सदर व्याख्यानमाला पार पडली। तर यावेळेस मोठ्या संख्येने या ठिकाणी धुळेकर नागरिक, सत्कार उद्योजक सभेचे सदस्य, पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। विजयी वरदान संघ का फोन आता है तुम्ही किती आताचा कालखंड असेल आणि एके दिवशी ते 25 डिसेंबरला झोपी गेले नव्हते योगाला मी संघाच्या घरात का फोन आता है फुर्सत नहीं होती पंतप्रधान बन गया है लेकिन मुझे फोन करेगा बाद में वो सोएगा उसके बाद में मैं सोऊंगा। क्रिएशन ऑफ द पर्सनैलिटी फॉर द पर्पस ऑफ द थॉट for the continuous process of that thought by way of dedication, duty, discipline, devotion and dedication. हे निर्माण केलं डॉक्टरांनी। मी भोसल्यामध्ये जनरल सेक्रेटरी होतो तेव्हा मला पुण्याचे एक डॉक्टर भेटले, ते भोसलाचा, आणि ते म्हणाले 1937 साली डॉक्टर हेडगेवार 3 वेळा नाशिकला आले होते आणि ते 3 वेळा भोसलात आले होते। 1937 भोसलाच्या स्थापनेचं वर्ष 1935-36। मी आत्ताच्या कालखंडात जातो तर तुमच्याजवळ काही जुना संदर्भ असेल तर तो मला पाहिजे। हा जुना संदर्भ जो आहे तो हा मला कुठे मिळेल, कसा मिळेल हे मला नाही सांगता येणार। मी जुने काही गोष्टी पाहिजे आणि जुन्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर जे मला करता येईल ते करीन। मी तुम्हाला संदर्भ सांगतोय, का सांगतोय लक्षात घ्या। डॉक्टर हेडगेवार स्वातंत्र्यवीर सावरकर